नमस्कार मैत्रिणींनो, तुमचे स्वागत आहे. तर राज्य सरकारची लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे आणि त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल. योजनेतील लाभार्थ्यांना निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सोमवारी विधानसभेत जाहीर केले. विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, पण गरज संपलेल्या आणि निरुपयोगी असलेल्या काही योजना या सरकार बंद करेल आणि त्यासाठी कोणताही निधी दिला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. घोषणेनुसार पैसे दिले जातील आणि लाडकी बहीण योजना बंद करणार नाही, अशी ग्वाही पवार यांनी दिली. राज्य सरकार आता लाडकी बहीण योजना ही केवळ गरीब महिलांसाठी आहे. त्या दृष्टीने या योजनेत दुरुस्ती करावी लागेल आणि योजनेतील लाभार्थ्यांना जे निवडणुकीच्या वेळी दिलेले पैसे होते ते सुद्धा आता परत घेतले जाणार नाही. राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही, पण गरज संपलेल्या द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. लाडकी बहीण योजना सुरू ठेवताना त्यात दुरुस्ती करण्याची सरकारची भूमिका आहे. दुरुस्ती करताना गरीब महिलांना फायदे मिळत राहतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या वेळी केलेल्या घोषणेनुसार पैसे दिले जातील. अद्यापही 5 वर्षाचा कालावधी आहे आणि ही योजना आम्ही बंद करणार नाही. मात्र ही योजना गरीब घटकातील महिलांकरिता आहे आणि ती केवळ आर्थिक सहाय्यासाठी न ठेवता यातून महिलांचे सबलीकरण केले जाईल. या योजनेसाठी दिला गेलेला पैसा भांडवलाद्वारे वापरला जाईल आणि राज्याची अर्थव्यवस्था सबळ होण्यासाठी वापरला जाईल, हे आम्ही पाहत आहोत, असेही पवार यांनी सांगितले. तर मैत्रिणींनो, येत्या अर्थसंकल्पीय वर्षामध्ये विविध प्रकारच्या योजना सरकार घेऊन येत आहे आणि त्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सुद्धा अनेक योजना सरकारने आणलेल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी 0% दराने कृषी कर्ज देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि वंचितांसाठी भरीव तरतूद केली असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मैत्रिणींनो, जर तुम्हाला यावेळी लाडकी बहीणचा हप्ता मिळालेला आहे, म्हणजेच पुढेही तुम्हाला तो मिळत राहील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि आभार. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा.